नमस्कार वृषभ राशीच्या मंडळींनो, तुमच्या आयुष्यात पुढील काही दिवस असे संकेत घेऊन येत आहेत ज्याकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नये. कारण वरवर सगळं सामान्य दिसत असलं तरी पडद्यामागे काहीतरी मोठं घडत असल्याची जाणीव तुम्हाला होऊ शकते. हा काळ तुमच्यासाठी भीती निर्माण करणारा नाही तर सावध करणारा आहे. कारण अचानक एखादी बातमी, एखाद्या व्यक्तीचं बदललेलं वागणं किंवा अनेक दिवसांपासून अडकलेली गोष्ट तुमच्यासमोर येऊ शकते. जर तुम्ही सुद्धा वृषभ राशीचे असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण शेवटी तुमच्यासाठी एक असा साधा पण प्रभावी उपाय सांगणार आहे जो मनातील नकारात्मकता कमी करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी केला जाऊ शकतो. आणि हो, सुरुवातीलाच एक गोष्ट लक्षात ठेवा, राशी भविष्य हे निश्चित भविष्यवाणी नसून पारंपरिक ज्योतिषावर आधारित मार्गदर्शन आणि मनोरंजनाच्या स्वरूपातील अंदाज आहेत. आता सुरुवात करूया त्या संकेतापासून ज्यामुळे तुमच्या मनात सर्वात आधी प्रश्न निर्माण होईल. नेमकं माझ्याच बाबतीत काय होणार आहे? वृषभ राशीच्या लोकांनो, गेल्या काही काळापासून तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी वाट पाहत असाल, एखाद्या व्यक्तीच्या निर्णयाची अपेक्षा करत असाल किंवा पैशांशी संबंधित एखादं काम पुढे सरकण्याची आशा करत असाल तर ऑगस्टच्या शेवटच्या दिवसात त्या विषयामध्ये हालचाल जाणवू शकते. पण ही हालचाल तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळी असू शकते. सुरुवातीला तुम्हाला धक्का बसेल, मन अस्वस्थ होईल आणि हे असं का झालं असा प्रश्नही पडेल. पण काही वेळानंतर लक्षात येईल की जी गोष्ट तुम्हाला घाबरवत होती तीच कदाचित तुमच्यासाठी नवीन मार्ग उघडण्याची सुरुवात होती. विशेषतः एखाद्या व्यक्तीवर तुम्ही खूप विश्वास ठेवला असेल तर त्या व्यक्तीच्या बोलण्यात आणि कृतीत फरक जाणवू शकतो. तुम्हाला एखादी गोष्ट आधीपासून मनात खटकत असेल तर तिचं कारण हळूहळू समोर येऊ शकतं. पण इथे सर्वात मोठी चूक म्हणजे रागाच्या भरात निर्णय घेणे. तुम्हाला जे दिसतंय ते पूर्णपणे सत्य आहे असं लगेच समजू नका. आधी निरीक्षण करा, मग निर्णय घ्या. कारण या काळात तुमचं शांत राहणं हेच तुमचं सर्वात मोठं शस्त्र ठरणार आहे. आता पैशांबद्दल बोलूयात. वृषभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत काही दिवस महत्त्वाचे ठरू शकतात. एखादं जुनं पेमेंट, अडकलेले पैसे, कामातून मिळणारा फायदा किंवा अचानक आलेली आर्थिक संधी यामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पण त्याच वेळी अचानक खर्चही समोर येऊ शकतो. घरातील एखादी गरज, वाहन, इलेक्ट्रॉनिक वस्तू, प्रवास किंवा एखाद्या कागदपत्र कामामुळे पैसे खर्च होऊ शकतात. म्हणून या काळात हातात पैसा आला म्हणून लगेच मोठी खरेदी करण्याची घाई करू नका. कारण तुमच्यासाठी एक संकेत हा स्पष्ट आहे की जितकं पैसा कमवाल तितकाच योग्य ठिकाणी जपून ठेवला पाहिजेत. गुंतवणूक किंवा मोठे आर्थिक निर्णय घेताना कोणाच्याही दबावाखाली येऊ नका. एखादी व्यक्ती तुम्हाला खूप आकर्षक योजना सांगू शकते, मोठा फायदा होईल असं सांगू शकते. पण कागदपत्र तपासल्याशिवाय आणि पूर्ण माहिती घेतल्याशिवाय निर्णय घेऊ नका. तुमचं नुकसान घाबरवण्यासाठी सांगत नाही तर सावध राहण्याचा संकेत म्हणून हे लक्षात ठेवा. आता कुटुंबाच्या बाबतीत एक वेगळंच चित्र दिसत आहे. घरामध्ये एखाद्या छोट्या विषयावरून मतभेद होऊ शकतात. एखाद्याच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला जाऊ शकतो. एका छोट्या गोष्टीचं मोठं रूप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांनी या काळात मीच बरोबर हा हट्ट थोडा बाजूला ठेवावा. तुमच्या एका शांत वाक्यामुळे मोठा वाद टाळला जाऊ शकतो. आणि लक्षात ठेवा, घरातला प्रत्येक वाद हा शत्रुत्व नसतो. कधीकधी तो गैरसमजही असतो. विशेषतः घरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीशी बोलताना शब्द जपून वापरा. त्यांचं मन दुखावलं तर नंतर पश्चाताप होऊ शकतो. आता प्रेम आणि नात्यांबद्दल बोलायचं झालं तर इथेच सर्वात जास्त सस्पेन्स दिसतो. एखाद्या व्यक्तीचं वागणं अचानक बदललेलं जाणवू शकतं. जी व्यक्ती रोज बोलत होती ती काही काळ शांत होऊ शकते. किंवा जी व्यक्ती दूर होती ती अचानक संपर्क करू शकते. किंवा हा अचानक आलेला संदेश किंवा फोन तुमच्या मनात जुन्या आठवणी जागा करू शकतो. आणि मग तुमच्यासमोर एक प्रश्न उभा राहील, पुन्हा विश्वास ठेवायचा का? या प्रश्नाचं उत्तर घाईत देऊ नका. कारण प्रत्येक परत आलेली व्यक्ती तुमच्या आयुष्यात कायमची राहण्यासाठीच येते असं नाही. आणि प्रत्येक दूर गेलेली व्यक्ती तुमची शत्रू असतेच असंही नाही. काही लोक आपल्याला धडा शिकवण्यासाठी येतात, काही लोक आपल्याला स्वतःची किंमत समजावण्यासाठी दूर जातात. त्यामुळे जुन्या नात्याबाबत निर्णय घेताना स्वतःच्या आत्मसन्मानाला सर्वात आधी स्थान द्या. जर तुम्ही विवाहित असाल किंवा नात्यात असाल तर जोडीदाराशी स्पष्ट संवाद साधण्याची गरज आहे. एखादी गोष्ट मनात ठेवून बसल्यामुळे गैरसमज वाढू शकतो. बोलून घेतलेला विषय कधीकधी मोठं संकट टाळतो. आता नोकरी आणि व्यवसायाकडे वळूयात. तुमच्या कामाच्या ठिकाणी एखादं काम अचानक तुमच्यावर सोपवलं जाऊ शकतं. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की हे काम माझ्यावरच का आलं, पण याच कामातून तुमची क्षमता वरिष्ठांच्या लक्षात येऊ शकते. त्यामुळे घाबरू नका. काम मोठं असलं तरी नियोजन करा. तुमच्या विरोधात बोलणारी एखादी व्यक्ती असू शकते, पण
तुमच्या कामाची गुणवत्ता चांगली असेल तर व्यक्तीचा प्रभाव कमी होऊ शकतो. मात्र ऑफिसमध्ये तुमच्या वैयक्तिक आयुष्याची जास्त माहिती कोणालाही देऊ नका. प्रत्येक हसणारा चेहरा मनापासून तुमचं हितचिंतक असेलच असंही नाही. त्यामुळे मैत्री करा पण सीमा ठेवा. व्यवसाय करणाऱ्या वृषभ राशीच्या लोकांनी व्यवहारात स्पष्टता ठेवावी. उधारी, भागीदारी किंवा मोठी रक्कम देताना कागदोपत्री पुरावा नक्की ठेवा. आता या राशी भविष्याचा सर्वात महत्त्वाचा भाग, एक असा संकेत जो तुम्हाला आतून हादरवू शकतो. वृषभ राशीच्या मंडळीनं तुम्हाला एखादी अशी माहिती मिळू शकते जी आधीपासूनच मनात असलेल्या संशयाला दिशा देईल. पण त्या माहितीवर लगेच विश्वास ठेवण्याऐवजी सत्य तपासा. कारण अर्धवट माहितीवर घेतलेला निर्णय मोठा गैरसमज निर्माण करू शकतो. तुमच्यासाठी या काळात ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. हा मंत्र खूप महत्त्वाचा आहे. काही लोक तुमच्याकडून तुमची माहिती, आर्थिक परिस्थिती किंवा वैयक्तिक निर्णय जाणून घेण्याचा प्रयत्न करू शकतात. म्हणून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं आवश्यक नाही. ही माझी वैयक्तिक बाब आहे असं म्हणण्याचा अधिकार तुम्हाला आहे. आता मानसिक स्थितीबद्दल बोलूयात. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही एखाद्या गोष्टीचा जास्त विचार करत असाल तर या काळात मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. रात्री अचानक एखाद्या जुन्या घटनेची आठवण येणे, एखाद्या व्यक्तीबद्दल विचार होणे किंवा भविष्यात काय होईल याची चिंता वाटणे असं होऊ शकतं. पण लक्षात ठेवा, प्रत्येक विचार हा संकेत नसतो. भीतीला सत्य समजू नका. स्वतःला स्थिर ठेवा. तुमच्यासाठी पुढील काही दिवसात सर्वात मोठी ताकद म्हणजे संयम. तुमचा स्वभाव ठाम आहे, पण कधीकधी हाच हट्ट तुमच्यासाठी अडथळा बनतो. एखादी गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे झाली नाही म्हणून संपूर्ण परिस्थिती वाईट आहे असं समजू नका. कधीकधी उशीर म्हणजे नकार नसतो, तो योग्य वेळेची एक तयारी असतो. आता प्रवास किंवा अचानक बाहेर पडण्याचे संकेतही दिसतात. एखाद्या कामासाठी अचानक प्रवास करावा लागू शकतो किंवा आधी ठरवलेला प्लॅन बदलू शकतो. प्रवास करताना घाई करू नका. महत्त्वाची कागदपत्रे, फोन, पैसे आणि आवश्यक वस्तू तपासून घ्या. ही भीती निर्माण करण्यासाठी नाही तर साधी सावधगिरी म्हणून लक्षात ठेवा. आरोग्याच्या बाबतीतही दिनचर्या व्यवस्थित ठेवणं महत्त्वाचं आहे. वेळेवर जेवण, पुरेशी झोप, पाणी आणि ताण कमी करण्यासाठी थोडा वेळ स्वतःसाठी द्या. कोणतीही आरोग्याची लक्षणं गंभीर वाटल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आता एक विशेष संकेत, तुमच्या आयुष्यात एखादी जुनी बंद झालेली दारं पुन्हा उघडू शकतात. जुनं काम, जुना संपर्क, जुनी संधी किंवा पूर्वी नाकारलेली एखादी कल्पना पुन्हा तुमच्यासमोर येऊ शकते. यावेळी मात्र परिस्थिती वेगळी असू शकते. आधी जे शक्य वाटलं नव्हतं ते आता शक्य होऊ शकतं. म्हणून भूतकाळ परत आला तर त्याला घाबरू नका, पण जुन्या चुका पुन्हा करू नका. हा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ लक्ष केंद्रित करण्याचा आहे. एखाद्या विषयाबद्दल चिंता असली तरी सातत्य ठेवा. मोबाईल, सोशल मीडिया किंवा अनावश्यक चर्चांमुळे वेळ वाया घालवू नका. तुम्ही जितकं लक्ष केंद्रित कराल तितका परिणाम चांगला मिळू शकतो. आता पुन्हा त्या धक्कादायक संकेताकडे येऊयात. काहीतरी अचानक बदलणार आहे, पण तो बदल तुमच्या आयुष्याचा शेवट नसून एक नवीन अध्यायाची सुरुवात असू शकतो. एखाद्या व्यक्तीचा खरा स्वभाव समोर येईल, एखाद्या कामाची खरी स्थिती समजेल किंवा एखाद्या निर्णयाबद्दल तुम्हाला अंतिम उत्तर मिळू शकतं. सुरुवातीला धक्का बसेल, पण नंतर तुम्हीच म्हणाल हे आधी समजलं असतं तर बरं झालं असतं. म्हणूनच हा काळ तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर जागं करण्यासाठी आहे. तुमच्या आयुष्यात काही लोक आहेत ज्यांच्यावर तुम्ही मनापासून विश्वास ठेवता. पण या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा, विश्वास ठेवा पण स्वतःची समजूत बंद करू नका. तुमच्या डोळ्यांसमोर जे घडतंय ते समजून घ्या. कोणाच्या शब्दांपेक्षा त्यांच्या कृतीकडे लक्ष द्या. कारण शब्द सुंदर असू शकतात पण कृती सत्य दाखवते. आता आर्थिकदृष्ट्या एक चांगला संकेतही आहे. अडकलेलं काम पुढे सरकणं, नवीन कमाईची संधी मिळणं किंवा एखाद्या व्यक्तीकडून मदत मिळणं यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. पण आलेला पैसा पूर्णपणे खर्च करू नका. थोडी बचत करा, कारण पुढील काळासाठी आर्थिक सुरक्षा तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कुटुंबात एखाद्या शुभ कार्याची चर्चाही होऊ शकते. घरात वातावरण हलकं करणारी एखादी बातमी मिळू शकते. बराच काळ मनावर असलेला ताण थोडा कमी होईल. एखाद्या व्यक्तीशी झालेला गैरसमजही दूर होऊ शकतो. म्हणून सुरुवातीला दिसणारी भीती शेवटी समाधानात बदलू शकते. हेच या काळाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. आता प्रेमात असणाऱ्या लोकांसाठी एक खास संदेश. तुमच्या मनात जर कोणाबद्दल भावना असतील तर प्रत्येक गोष्ट मनात दाबून ठेवू नका, पण त्याचवेळी समोरच्या व्यक्तीवर दबावही आणू नका. प्रेमात स्पष्टता असावी, मालकी हक्क नाही. जर समोरची व्यक्ती तुमच्यासोबत प्रामाणिक असेल तर नातं अधिक मजबूत होईल आणि जर काही लपवलं जात असेल तर सत्य हळूहळू समोर येईल. आता प्रश्न असा आहे की या सर्व परिस्थितीत तुम्ही काय करायचं? सर्वात पहिलं, घाईचे निर्णय घेऊ नका. दुसरं, पैशांच्या बाबतीत सावध राहा. तिसरं, घरातील वाद वाढू देऊ नका.
चौथं, तुमची वैयक्तिक माहिती प्रत्येकासोबत शेअर करू नका. 5वं, जुन्या नात्याबाबत निर्णय घेताना आत्मसन्मान जपा. आणि 6वं, तुमच्या मनाला सतत भीती दाखवणाऱ्या विचारांपासून थोडं दूर राहा. कारण वृषभ राशीची खरी ताकद म्हणजे संकटातही स्थिर राहण्याची क्षमता. आता शेवटी त्या विशेष उपायाबद्दल सांगते. सकाळी किंवा संध्याकाळी शांतपणे काही मिनिटे बसून आपल्या श्रद्धेनुसार ईश्वराचं स्मरण करा. शक्य असल्यास घरातील देवाजवळ दिवा लावा आणि मनापासून प्रार्थना करा. माझ्या आयुष्यातील नकारात्मकता दूर होऊ दे, मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळू दे आणि माझ्या कुटुंबावर कृपा राहू दे. हा उपाय श्रद्धेचा भाग आहे. त्यासोबतच प्रत्यक्ष आयुष्यात योग्य नियोजन आणि विवेकही तितकाच महत्त्वाचा आहे. वृषभ राशीच्या मंडळींनो, ऑगस्टच्या शेवटच्या दिवसात तुम्हाला काही धक्के बसू शकतात. काही सत्य समोर येऊ शकतं, काही नाती तुमची परीक्षा घेऊ शकतात आणि काही अचानक बदल तुम्हाला अस्वस्थ करू शकतात. पण प्रत्येक धक्का तुमचा पराभव असेलच असंही नाही. काही धक्के आपल्याला चुकीच्या मार्गावरून योग्य मार्गावर आणतात. काही लोक दूर जातात कारण आपल्या आयुष्यात नवीन लोकांसाठी जागा निर्माण व्हावी म्हणून. काही संधी उशिरा येतात कारण आपण त्यांना स्वीकारण्यासाठी तयार झालेलो नसतो. त्यामुळे भीती मनात ठेवू नका. सावध राहा, शांत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. आणि लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात काय होणार यापेक्षा जे काही होईल त्याला तुम्ही कसं सामोरे जाता हे अधिक महत्त्वाचं असतं. जर तुम्ही सुद्धा वृषभ राशीचे असाल तर हा संदेश तुमच्या जवळच्या व्यक्तींपर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि अशाच राशी भविष्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात एका नवीन राशी भविष्यासह, नवीन संकेतासह. तोपर्यंत शांत रहा, सकारात्मक रहा आणि कोणत्याही अफवेला सत्य समजण्यापूर्वी एकदा नक्की तपासा. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये अंगठी आणि लॉकेट सुचवले आहेत. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक देखील पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. आणि जर तुम्ही सुद्धा या राशीचे असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशींच्या लोकांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. कारण येणारा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात आणखीन एक मोठा बदल घेऊन येणार आहे. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा. देव तुमचं भलं करो. धन्यवाद.